हाय हॅलो, मी राधिका तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शिव ब्लॉग. आणि मी गावाला आले मम्मीकडे. तर सकाळी पहाटेचं कसाराने आलेले. तर बघू शकता ट्रेनमध्ये काही एवढी गर्दी पण नव्हती. आणि शिवचे पप्पा आम्हाला सोडायला आले होते, म्हणजे मिस्टर आम्हाला कसाऱ्यापर्यंत आलेले सोडायला. आणि तिथून मग शिवांश आणि मीच आले. तिथून आल्याच्यानंतर मग आम्ही म्हणजे माझ्या भावाची वाट बघत होते, दादाचे राजूरला येऊन म्हणजे जीपने आलं. जीपमध्ये गर्दी होती त्यामुळे मग व्हिडिओ काही घेतला नाही. आणि राजूरमध्ये येऊन उतरलेलो आणि दादाची वाट बघत होता. शिवांश बघत होता मामाची वाट. तर मग बघू शकता तुम्ही शिवांश कसा वाट बघतोय मामाची, कधी येईल मामा. कशासाठी? तर त्याला गाडीवरती बसायचे, त्यासाठी त्याच्यावाला मामाची वाट बघत होता. आणि मामा आल्याच्यानंतर तुम्ही पुढं बघशालच किती म्हणजे घाई म्हणजे बसण्यासाठी गेलेला गाडीवरती. आणि मग लगेच मग मामाला खाऊ घेण्यासाठी मग दुकानात गेला. दुकानात गेल्याच्यानंतर किंडर जॉय ते घेतला. तर बघू शकता किंडर जॉय घ्यायला गेले. आणि त्यानंतर मग आम्ही आलो घरी. खाऊ वगैरे घेतला, पैसे ते घेतला. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्याच्यानंतर तुम्ही बघशाल गाडीवरती आम्हाला आणलेलं. आणि त्यानंतर मग प्रतीक्षाला मी बॅग घ्यायला बोलावलेलं. तर शिव बघू शकता बॅगा मी घेतल्या, शिव तिच्याकडे गेले. कुठं आले तू? आणि त्यानंतर मग आजी बाबाकडे लाड शिवांचे. तुझी छोटी आंबा कुठे? शिवांशला असं वातावरणात राहायला आवडतंय, त्याला गावाकडे राहायला खूप आवडतंय. कारण का गावाकडे मम्मीकडे त्यांच्याकडे बैल वगैरे आहेत आणि पूर्ण असा मोकळा परिसर आहे. त्याच्यामुळे मग त्याला गावाला राहायला खूप आवडते. आणि त्याला मम्मीकडे त्यांचं देवघर आणि ते खूप आवडते. तर त्यानंतर आम्ही कोतवाल गेलो. तो व्हिडिओ बघा पुढे. हाय हॅलो, मी राधिका तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शिव ब्लॉग. तर तुम्हाला आता गावाकडचे व्हिडिओ बघायला भेटतील आजपासून. इकडे गावाला आहे बघा असं मोकळं वातावरण, त्यामुळे शिवांशला गावाला आवडते, मुंबईला राहायला आवडत नाही. रात्रीचे 8:30 वाजले. आणि तुम्ही बघू शकता शिवांश बघा गाडीवरती खेळते. मम्मीन ते तांदूळ आणि ते उपनतात. रात्रीचे 8:30 वाजले तर मम्मीन ते तांदूळ उपनतात. कारण का रात्री हवा सुटली आणि दिवसभर ऊन असते, त्याच्यामुळे मग काही तांदूळ उपनायला जमत नाही. आणि त्यानंतर आम्ही कोतुळा गेलेलो. पण अगोदरचा व्हिडिओ बघितलास. आणि काय काय आणलं ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर बाय बाय.